नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व क संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा, नागरी सेवा राजपत्रित, राज्यसेवा पूर्व परीक्षा या परीक्षांच्यासाठी सामान्य विज्ञानमधील दाब, प्रेशर या घटकाविषयी आपण थोडी माहिती घेणार आहोत। आपल्याला माहिती आहे कोणत्याही वस्तूवर लंब दिशेने प्रयुक्त झालेले जे बल असतं त्याला आपण उत्प्लाविता असं म्हणतो। म्हणून उत्प्लाविता म्हणजे बलाचाच एक प्रकार आहे। लंबरूपी बल म्हणजे उत्प्लाविता आपण म्हणू शकतो। बोट लंब दिशेने ठेवलेला आहे, एखादा मोठा दगड जमिनीला लंब असा ठेवलेला आहे, म्हणजे एखादी वस्तू जमिनीवर आपण ठेवली तर लंब दिशेने त्याच्यावरती बल जे प्रयुक्त होतं त्याला आपण उत्प्लाविता असं म्हणतो। व्याख्या करायची झाली तर एकक पृष्ठभागावर प्रयुक्त झालेली उत्प्लाविता म्हणजे दाब अशी व्याख्या करता येईल। म्हणजे दाब बरोबर आपल्याला सूत्र घेता येईल, दाब बरोबर उत्प्लाविता भागिले क्षेत्रफळ। ओके, आपण म्हणतो ट्रस्ट भागिले एरिया। एसआय पद्धतीचं याचे एकक दाबाचे एकक आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर। एमकेएस पद्धतीमध्ये न्यूटन पर मीटर स्क्वेअर एकक आहे। मग दाबाचं सीजीएस पद्धतीतील एकक डाइन सेंटीमीटर पर स्क्वेअर। ओके, अशा पद्धतीनं। आणि हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे जे दाबाचे एकक आहे यालाच पुढं ब्लेस पास्कल असं म्हटलेलं आहे। पास्कल या शास्त्रज्ञांच्या सन्मानार्थ पास्कल पीए इन शॉर्ट असं लिहितात, असं म्हणतात। आता याच्याविषयी थोडंसं, या शास्त्रज्ञांच्या विषयी, हे भौतिकशास्त्र फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आहेत आणि गणिती आहेत, गणित होते। ज्याला पास्कलचा नियम आपण म्हणतो त्याची सूत्ररूपाने त्यांनी मांडणी केली आहे। त्यांनी पाऱ्याचा हवादाब मापीची रचना करून आणि हवेचा दाब मोजून वातावरणाच्या दाबावर आधारित प्रयोगाची पुनर्निर्मिती केलेली आहे आणि प्रवर्धन केलं। पास्कलचा नियम नावानं जो नियम प्रसिद्ध झाला आहे त्याचाच वापर करून शिरींचा पुढं शोध लागलेला आहे। पास्कलचा नियमच आपण पाहिला आहे, बंदिस्त द्रवावर लावलेला दाब हा सर्वत्र सारखाच पारिषित होतो, सर्वत्र सारखाच पसरतो। आणि म्हणून या ठिकाणी प्लावक बल द्रवामध्ये बुडालेल्या एखाद्या वस्तूला द्रव वरच्या दिशेने ढकलतो, म्हणजेच द्रव वरच्या दिशेने लंबरूप बल प्रयुक्त करते, यालाच प्लावक बल म्हणतात। उदाहरणार्थ, घागर वरून खाली आपण पाण्यामध्ये रिकामी घागर बुडवण्याचा प्रयत्न केला तर खालून वरती सुद्धा बल त्या घागरीवरती काम करत असतं, म्हणून ती घागर वरती येते, ती प्लावक बलामुळे। घागर पूर्णपणे आपण पाण्यात बुडवलेली आहे, ती भरलेली आहे आणि वर काढताना ती हलकी वाटते, म्हणजे तिचं वजन घटल्याचं जाणवतं, हे केवळ प्लावक बलामुळेच। कारण भरलेल्या घागरेवरती खालून वरच्या दिशेनं ढकलण्याचं काम करतं प्लावक बल, त्यामुळं आपल्याला वजन कमी लागतं। ज्यावेळेला पाण्याच्या बाहेर घागर येते त्यावेळेला मात्र वजन पूर्ववत होतं, ते वाढलेलं दिसेल। आणि द्रवात बुडवलेल्या पदार्थावर वरच्या दिशेने बल प्रयुक्त करण्याच्या गुणधर्माला प्लावकता असं म्हणायचं। द्रवात बुडवलेल्या पदार्थावर वरच्या दिशेने बल प्रयुक्त करण्याच्या गुणधर्माला प्लावकता म्हणायचं। या बाबी आपण महत्त्वाच्या पाहिल्या आहेत। द्रवामध्ये बुडालेल्या एखाद्या वस्तूला द्रव वरच्या दिशेने ढकलतो, म्हणजेच द्रव वरच्या दिशेने लंबरूप बल प्रयुक्त करते, यालाच आपण प्लावक बल असं म्हणतो। आणि द्रवात बुडालेल्या पदार्थावर वरच्या दिशेने बल प्रयुक्त करण्याचा जो गुणधर्म आहे त्या गुणधर्मालाच आपण प्लावकता म्हणतो। आता हे प्लावक बल कोणत्या बाबीवर अवलंबून असते? एक म्हणजे वस्तूचे आकारमान। वस्तूचे आकारमान, जेवढे वस्तूचे आकारमान जास्त तेवढे प्लावक बल जास्त, आकारमान जास्त मग प्लावक बल ते जास्त। आता होडी पाण्यावरती तरंगते, तिचा आकार मोठा असतो, आकारमान मोठा असतं, प्लावक बल पण जास्त, ती तरंगत राहते त्यामुळं। त्यानंतर नंबर 2 आहे द्रवाची घनता।
द्रवाच्या घनतेवर प्लावक बल कसं अवलंबून असतं? जेवढी जास्त घनता तेवढं जास्त प्लावक बल. जास्त घनता जास्त प्लावक बल. आता एखादी वस्तू तरंगणार की बुडणार? तरंगणार की बुडणार हे सर्वस्वी प्लावक बलावर अवलंबून असतं. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असल्यास वस्तू तरंगते. जास्त प्लावक बल वस्तू तरंगते. म्हणजे खालून वरती त्या वस्तूला ढकलणारं प्लावक बल जास्त असेल तर ती वस्तू तरंगते. आणि प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असल्यास वस्तू बुडणारच. एक खालून वरती ढकलण्याचं बल वरून खाली आपण जे बल प्रयुक्त करते वस्तू तिच्यापेक्षा कमी असेल तर वस्तू नक्की बुडते. म्हणजे प्लावक बल जास्त असेल तर वस्तू पाण्यात बुडते, त्या द्रवात बुडते. ओके. सॉरी, आत्ता बोललो मी कमी लेखनात लिहिताना चुकून लिहिलं. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी. वस्तूच्या वजनापेक्षा जर हे प्लावक बल कमी असेल, प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर या ठिकाणी वस्तू द्रवामध्ये बुडते. आणि प्लावक बल वस्तूच्या वजना इतकेच असेल तर वस्तू द्रवात अर्धवट बुडते, अर्धा भाग तरंगतो. ह्या तिन्ही बाबी पुन्हा एकदा पहा. प्लावक बल आपणा सर्वांना त्याची व्याख्या समजली आहे. जर प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त प्लावक बल असेल तर या ठिकाणी वस्तू पाण्यावर द्रवावर तरंगते. नंबर 2, प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जर कमी असेल तर वस्तू पाण्यामध्ये किंवा त्या द्रवामध्ये बुडते. आणि या ठिकाणी जर प्लावक बल वस्तूच्या वजना इतकंच असेल तर वस्तू द्रवात अर्धवर बुडते आणि अर्धा भाग तरंगतो. ओके. आता सर्वांनाच माहिती आहे आर्किमिडीज हे शास्त्रज्ञ आर्किमिडीज याने पायची किंमत काढली बरं का. हे ग्रीक शास्त्रज्ञ हे गणिती पण होते. बाथ टबमध्ये उतरल्यावर बाहेर सांडणारे पाणी पाहून त्यांना वरील तत्वाचा शोध लागला. युरेका म्हणजेच मला मिळाले असं ते ओरडले आनंदाने. आणि या ज्ञानाचा उपयोग त्यांना राजमुकुटातील सोन्याची शुद्धता काढण्यासाठी झाला. आणि त्यांच्या भूमिती आणि यांत्रिकेमधील कामामुळे ते सुप्रसिद्ध झाले. तरपा, कप्पी, चाके या ठिकाणी चाकांच्या आसा संबंधीचे त्यांचे ज्ञान ग्रीक सैन्याला रोमन सैन्याशी युद्ध करताना निश्चितच उपयुक्त ठरलेला आहे. असा हा आर्किमिडीजचा सिद्धांत, महान सिद्धांत उपयुक्त ठरला भविष्यामध्ये. आर्किमिडीजच्या तत्वाचं उपयोजन आपण आर्किमिडीजविषयी त्यांच्या संशोधनाविषयी पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा आणि आपल्या सर्व स्पर्धकांना शेअर करा. धन्यवाद.